नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते. आज आहे ना मी मटणाची रेसिपी दाखवणार आहे. जरा वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे, तर तुम्ही नक्की पूर्ण रेसिपी बघा. तर इथे 1 किलो मटण घेतलं होतं, स्वच्छ धुवून घेतलेलं. त्याला हळद, मीठ, अद्रक लसूणची पेस्ट लावून व्यवस्थित असं त्याला लावून घेतलेलं आहे हाताने. तर साईडला मी कुकर ठेवलं होतं गरम करायला. तर बघा हाताने व्यवस्थित तसं लावून घेतलेलं आहे. कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला बारीक चिरून एक कांदा टाकायचा आहे. मोठ्या आकाराचा एक कांदा टाकलेला आहे. त्याला व्यवस्थित असं लाल होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. लाल झाला की लगेच आपल्याला ते मटणाला आपण सगळं लावून ठेवलं होतं, हळद, मीठ, आलं, लसूण, ते मटण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यावरती ताट ठेवायचं आहे. ताटामध्ये पाणी टाकायचं आहे आणि थोडीशी वाफ येऊन द्यायची आहे. तर बघा वरचं पाणी गरम झालेलं आहे मटणाचं. तर आपण तेच पाणी कुकरमध्ये टाकायचं आहे. परत एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि कुकरचं झाकण लावून 2-3 शिट्ट्या देऊन घ्यायच्यात. मी वरून थोडीशी कोथिंबीर पण टाकलेली. तर इथं कुकरचं झाकण लावलेलं आहे आणि 1-2-3 शिट्ट्या मारून घेतलेल्या आहे. आता इथं आपलं मटण शिजलेलं आहे. तर आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे. मसाल्यामध्ये ना कढई ठेवलेली आहे, तेल टाकलेलं आहे आणि कांदा टाकलेला आहे. कांदा मी एक मोठ्या आकाराचा कांदा घेतला होता, तो एकच कांदा वापरलेला आहे. एक कांदा आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी टाकलेला आणि दुसरा मोठा कांदा टाकलेला आहे. कांदा लाल होईपर्यंत फ्राय केलेला आहे. आता तो कांदा मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचा आहे. मिक्सरच्या भांड्यात ताटामध्ये काढून घ्या. थंड होईपर्यंत त्याला साईडला ठेवून द्या. नंतर आपल्याला ना थोडंसं सुकं खोबरं आणि थोडंसं ओलं खोबरं असं करून भाजून घ्यायचं आहे. बघा मी सुकं खोबरं थोडं टाकलेलं आहे ना, ओलं खोबरं टाकलेलं आहे. आता हे पण तेलामध्ये मस्त असं फ्राय झालेलं आहे. त्याला पण आपण साईडला काढून घेऊया. आणि इथं आलं लसूण टाकलेलं आहे, ते पण तेलामध्ये मस्त फ्राय करून घ्यायचे. थोडेसे जिरे टाकलेले आहेत आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तीळ आणि खसखस पण टाकायचं आहे. इथं पुदिना, कोथिंबीर आणि टोमॅटो पण टाकलेले आहेत. ते पण तेलामध्ये मस्त असं परतून घ्यायचं आहे. आणि इथं तीळ आणि खसखस टाकलेले आहे 2 चम्मच. तर ते पण मस्त असं फ्राय झाले की आपल्याला ताटामध्ये सगळं काढून घ्यायचं आहे आणि थंड करून घ्यायचं आहे. नंतर वाटायचं आहे त्याला. तर बघा इथं थंड झालेलं आहे. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मी वाटून घेणार आहे. तर मस्त असं एकदम बारीक स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इथं वाटून पण घेतलेलं आहे. मस्त असं झालेलं आहे बघा, पाहू शकता अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. आता आपण मटणाला फोडणी मारायची आहे. इथं तेल ठेवलेलं आहे, टोपामध्ये तेल टाकलेलं आहे, टोप ठेवलेला आहे आणि आपल्याला जे वाटलेला मसाला आहे ना तो सगळं टाकायचा आहे त्याच्यामध्ये. आणि घरचा मसाला टाकलेला आहे चवीपुरता. तुम्ही पण चवीपुरता मसाला टाका घरचा. हळद, मीठ तर ऑलरेडी टाकला होता पहिलंच आपण, तर नंतर काहीच नाही टाकलेलं आहे. नंतर आपल्याला तो मसाला चांगला फ्राय झाला की मटण टाकायचं आहे जे शिजलेलं. नंतर आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे, थंड पाणी नाही टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तर तुम्हाला हवं तेवढा रस्सा बनवून तुम्ही पाणी टाकू शकता. तर बघा खूप टेस्टी झालं होतं. मी अशा पद्धतीने मटण बनवलं होतं, तर नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं आणि खूप छान झालं होतं. आणि बघा मी थोडंसं मीठ अजून टाकलेलं आहे, मीठ कमी पडलं होतं म्हणून. थोडासा वरून गरम मसाला टाकलेला आहे आणि व्यवस्थित घालून आता त्याला उकळी येऊ द्यायची आहे. मस्त असं उकळी आलेली आहे. कलर पण खूपच सुंदर आलेला आहे आणि तरी पण आली होती. मस्तच असं झालं होतं. तुम्ही पण माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली ही माझी पद्धत मटण बनवण्याची. तर बघा मी आता तुम्हाला वाढून दाखवते. इथं मस्त असं मी मटण भाकरी बनवल्या होत्या, खूप छान झालं होतं. मस्तच बघा, बघायलाच किती छान वाटते, एवढं टेस्टी झालं होतं. अशा पद्धतीने मी बनवलेलं ते. खूपच छान. चला तर मग या तुम्ही पण खायला. मटण भाकरी खूप छान झालेलं.
चला तर मग बाय.